friends, my name is Professor R.J. Kodulkar working in DKT यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक इचलकरंजी. आपला सब्जेक्ट आहे EST एन्व्हायरमेंटल स्टडीज. त्यामध्ये आता आपण बघणार आहे की एन्व्हायरमेंट म्हणजे काय. सगळ्यात पहिला आपण एन्व्हायरमेंट रिलेटेड शिकण्याच्या आधी युनिट वाईज आपल्याला काही सेक्शन दिलेले आहेत. त्यामध्ये पूर्ण टोटल एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे, आपलं जैवविविधता काय आहे किंवा आपण कसे जगतो, प्राणी कसे जगतात, याच्या रिलेटेड किती एन्व्हायरमेंटवर अफेक्ट होतात, हे सगळं आपण याच्यामधून शिकणार आहे. तर सगळ्यात पहिला आपण आता फर्स्ट युनिट स्टार्ट करतोय. तर फर्स्ट युनिटमध्ये आपल्याला कोणते पॉइंट आहेत हे आपण पहिला बघूया. आपल्याला 5 पॉइंट्स आहेत. त्यामधले सध्या आपण ह्या लेक्चरमध्ये पहिला पॉइंट चालू करतोय फर्स्ट युनिट मधला. तसं तर एन्व्हायरमेंट विषयी बोलण्यासारखं खूप आहे, पण ॲक्च्युअल बोलायला गेलं तर आपण खूप कमीच बोलू शकतो, कारण एन्व्हायरमेंट हा खूप वास्ट आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आपण आता सगळ्यात पहिल्या युनिट मधला फर्स्ट पॉइंट आहे जो आता आपण या लेक्चरला डिस्कस करणार आहे, तो आहे व्हॉट इज एन्व्हायरमेंट. डेफिनेशन ऑफ अ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय आहे हे आपण बघणार आहे. त्याच्यानंतर नीड ऑफ एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटल स्टडीज, गरज का आहे एन्व्हायरमेंटची. ठीक आहे, हा जो सेगमेंट ऑफ एन्व्हायरमेंट आहे तो आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. सध्या आपण फर्स्ट पॉइंट बघणार आहे फर्स्ट युनिट मधला, जो आहे व्हॉट इज एन्व्हायरमेंट अँड नीड ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे गरज का आहे एन्व्हायरमेंटची, आपण इतका इम्पॉर्टन्स का देतो एन्व्हायरमेंटला, तर ते आपण बघूया. सगळ्यात पहिला आपण पहिला पॉइंट स्टार्ट करूया. डेफिनेशन म्हणजे काय एन्व्हायरमेंटची, व्हॉट इज एन्व्हायरमेंट. तर सगळ्यात पहिला बघा, व्हॉट इज एन्व्हायरमेंट, द सर्कमस्टन्स, ऑब्जेक्ट और द कंडिशन्स बाय विच वन ऑफ सराउंडिंग. म्हणजेच काय की फॉर एक्झाम्पल आता आपण आपलं एन्व्हायरमेंट आहे, ठीक आहे, आपण जिथे राहतो तिथून जे काही ऑब्जेक्ट आहेत, तुमच्या अवतीभोवती जे काही ऑब्जेक्ट आहेत किंवा सराउंडिंग म्हणजे तुमच्या आसपासचे जे काही ऑब्जेक्ट असतील किंवा तुमचे जे काही दिसणारे वस्तू, न दिसणाऱ्या काही वस्तू आहेत, लाईक हवा, हे सगळं आपल्याला नाही दिसत, एअर वगैरे हे सगळं काहीच दिसत नाही. तर त्या गोष्टी असतील, ते ऑब्जेक्ट असतील, किंवा दिसणारे म्हणजे तुम्हाला आता झाडं दिसतात, जीव दिसतो किंवा फुलं दिसतात, हे सगळं म्हणजे जे दिसणारे ऑब्जेक्ट आहेत आणि न दिसणारे ऑब्जेक्ट, ह्याच गोष्टींना आपण काय म्हणतो की एन्व्हायरमेंट म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट आहे पॉइंट जो आहे एन्व्हायरमेंट कॅन, म्हणजे आपण ही डेफिनेशन बघतोय. ऍक्च्युअल एन्व्हायरमेंट म्हणजे काय. एन्व्हायरमेंट कॅन बी अ लिव्हिंग और नॉन लिव्हिंग, म्हणजेच बायोटिक और अबायोटिक थिंग्स. बायोटिक अँड अबायोटिक म्हणजेच काय की थोडक्यात आपण म्हणजेच काय की बायोटिक आणि अबायोटिक म्हणजे काय, सजीव आणि निर्जीव. म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये काही सजीव सुद्धा घटक आहेत किंवा निर्जीव सुद्धा घटक आहेत. ह्या गोष्टींना सुद्धा आपण काय म्हणतो एन्व्हायरमेंट. म्हणजे आता थोडक्यात आपण जीव आहे, प्राणी, माणूस, हे जे काय झालं, झाड, हे सगळं काय झालं सजीव मध्ये आलं. त्याच्यानंतर निर्जीव म्हणजे जे काही ऑब्जेक्ट आहेत, लाईक आपले गाडी असू देत किंवा हे जे काही आहेत ते सगळे काय निर्जीव गोष्टी. अशा पद्धतीचे जे काय सजीव आणि निर्जीव, बायोटिक और अबायोटिक, लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स, ह्यांना आपण काय म्हणतो, हे सगळं काय तर एन्व्हायरमेंट मध्ये येतं. ठीक आहे, त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट, तर एन्व्हायरमेंटल मेनली कन्सिस्ट ऑफ 4 थिंग्स. तर त्या कोणत्या आहेत ते बघूया. जे आहे फर्स्ट ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि बायोस्फिअर. सगळ्यात पहिला ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय की एअर, हवा, हवाच्या रिलेटेड जे काही येतं ते ॲटमॉस्फिअर मध्ये येतं. आपल्या पृथ्वीतलावर जी हवा आहे ते येतं ॲटमॉस्फिअर मध्ये. तर हायड्रोस्फिअर म्हणजे काय, पाणी, द्रव जे काही पदार्थ आहेत आपल्या पृथ्वी तलावरती ते सगळं येतं. ते सगळं एन्व्हायरमेंट मध्ये जे काय येतं ते कशा रिलेटेड येतं तर हायड्रोस्फिअर मध्ये येतं. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजे काय, जमीन, माती, खडक, हे जे काही येतं ते लिथोस्फिअर मध्ये येतं. आणि बायोस्फिअर म्हणजेच काय की जीव.
ठीक आहे. अशाच पद्धतीनं ह्या मेन म्हणजे आपला जो मोटो आहे एन्व्हायरमेंट शिकण्याचा, ते सगळे हे 4 पॉइंट भोवती आहे. म्हणजे हे 4 पॉइंट सुद्धा आपण ह्याच युनिट मध्ये आपण नेक्स्ट ह्यालाच आपण काय म्हणतो, सेगमेंट ऑफ एन्व्हायरमेंट. ठीक आहे, हे नेक्स्ट लेक्चरला आपण इन डिटेल व्यवस्थित बघणारच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघूया की टाईप कोणकोणते आहेत एन्व्हायरमेंटचे. पहिला आहे मायक्रो एन्व्हायरमेंट आणि दुसरा आहे मॅक्रो एन्व्हायरमेंट. तर मायक्रो आणि मॅक्रो मध्ये फरक काय की मायक्रो म्हणजे अगदी स्मॉल एन्व्हायरमेंट, म्हणजे त्याचे टाइप्स आहेत ते 2 टाइप्स मध्ये डिवायडेशन झालेलं आहे, जे आहे मायक्रो म्हणजे सगळ्यात लहान आणि मॅक्रो म्हणजे जास्तीत जास्त मोठा भाग. ठीक आहे, अशामध्ये 2 काय झालेले आहेत, टाइप्स पडलेले आहेत. तर त्याच्यानंतर आपण थोडक्यात आपण डेफिनेशन बघितलेली आहे की एन्व्हायरमेंट म्हणजे काय. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया व्हेरियस डेफिनेशन ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे व्हेरियस डेफिनेशन, व्हेरियस जे काही ऑथर आहेत त्यांनी लिहिलेली डेफिनेशन सुद्धा आपण बघणार आहे. तर इथे हे जे काही 2 सायंटिस्ट आहेत ते आहेत, सगळ्यात पहिला पी गिझबर्ट्स अँड दुसरा आहे E.J. रॉक्स. ठीक आहे, हे 2 सायंटिस्ट आहेत, त्यांनी काय डेफिनेशन दिलं हे बघूया आपण. तर सायंटिस्ट म्हटलं की एक प्रॉपर आणि तीच डेफिनेशन आपल्याला येते, पण त्यात पण काहीतरी मीनिंग असतं. ठीक आहे, तर ते बघूया. पी गिझबर्ट यांनी दिलेली डेफिनेशन आहे एन्व्हायरमेंट इज एनिथिंग immediately surrounding an object and exerting a direct influence on it. म्हणजेच काय की आपण पहिल्या स्लाइड मध्ये सुद्धा बघितलेलं आहे की जे काही सराउंडिंग अवतीभोवती जे काही ऑब्जेक्ट आहेत ते म्हणजेच आपलं काय आहे तर एन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरे आहे जे E.J. रॉक्सने दिलेले आहे, ते म्हणजे एन्व्हायरमेंट इज अ एक्सटर्नल फोर्स विच इन्फ्लुएन्स अस. म्हणजेच काय की त्यांनी ॲज अ एन्व्हायरमेंट म्हणजेच काय की एक तो रिसोर्स आहे जो आहे एक्सटर्नल रिसोर्स आहे जो आपल्याला काय करतो, अफेक्ट करतो. म्हणजेच आता आपण एक माणूस म्हणून जीव आहे एन्व्हायरमेंट आपल्या या पृथ्वी तलावर, तर तो आपल्याला सुद्धा अफेक्ट करतो. तो सजीव असू दे निर्जीव असू दे, ह्या सगळ्यांना काय करतोय, हा सोर्स काय करतोय, अफेक्ट करतोय. अफेक्ट म्हणजे निगेटिव्ह वे न कोणी घेऊ नका. अफेक्ट म्हणजे काय की त्याचा पण सुद्धा आपल्यावर काय होतो, परिणाम होतो. तो चांगलाही होईल किंवा वाईटही होईल. ठीक आहे, ह्यालाच आपण काय म्हणतो, एन्व्हायरमेंट म्हणतो. मग ह्या दोन्हीमध्ये एकदम एक्झॅक्ट जे काही डेफिनेशन आहे ती असं मला वाटतं की E.J. रॉक्सने दिलेली जी काही डेफिनेशन आहे ती सूट करते एन्व्हायरमेंट साठी. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट बघूया व्हॉट इज एन्व्हायरमेंट. सगळ्यात पहिला ही गोष्ट सांगायच्या आधी आणखीन एक गोष्ट ह्यामध्ये जे आहेत आपला हे डेफिनेशन जे आहे एन्व्हायरमेंट एक्सटर्नल फोर्स विच इज इन्फ्लुएन्स टू अस. म्हणजेच काय की एक्सटर्नल फोर्स म्हणजेच आता फॉर एक्झाम्पल आपली या पृथ्वी तलावरती भरपूर हे आहेत, गाव आहेत, राज्य आहेत. ठीक आहे, तर वेगवेगळे देश आहेत, प्रदेश आहेत. तर ह्यामध्ये जे काही होणारे एन्व्हायरमेंट रिलेटेड आता जर भारतात जर इथे जर आपला हा सीझन उन्हाळा हा सीझन असेल तर तिकडे काही वेगळा असेल. ठीक आहे, हे जे काही बदल आहेत, हे जे काही प्रत्येक बॉडीवरती म्हणजे आता तिकडे जर बर्फ पडत असेल, ठीक आहे, तर तिकडे त्या त्या माणसांना त्या त्या जीवांना काय व्हायला लागतं, त्या एन्व्हायरमेंटशी सूट व्हावं लागतं. म्हणजे काय ऍडजस्ट व्हावं लागतं. तसंच आपल्याला इथे जो आपला ऋतू चालू आहे तर त्याच्याशी आपल्याला काय व्हायला लागतं, ऍडजस्ट व्हायला लागतं. म्हणजे हे काय होतं की हे काही सोर्सेस आहेत ते काय करतात, आपल्याला अफेक्ट करतात. ठीक आहे, त्या त्या ऋतूनुसार. म्हणजे हेच यातून यांना सांगायचं आहे. ह्याच आहेत 2 डेफिनेशन ज्या आहेत 2 सायंटिस्टनी दिलेल्या. त्याच्यानंतर आता आपण पुन्हा बघणार आहे व्हॉट इज एन्व्हायरमेंट. पुन्हा आपण त्याची डेफिनेशन बघणार आहे. एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. आपण मगाच्याच पीपीटी मध्ये स्लाइड मध्ये बघितलेलं आहे की लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग म्हणजेच काय, सजीव आणि निर्जीव गोष्टी कोणकोणत्या आहेत त्या त्याच्या रिलेटेड
त्या रिलेटेड म्हणजेच काय की त्यांना धरून काय होतं एन्व्हायरमेंट क्रिएट होतो. म्हणजे सजीव आणि निर्जीव ह्या दोन थिंग्स ना धरून आपलं काय होतं इन्क्लूड आहेत एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. तर नेक्स्ट आहे studying environment means studying a relationship amongst various things. म्हणजेच काय की आपल्या फॉर एक्झाम्पल देऊन मी सांगते रिलेशनशिप व्हेरियस एन्व्हायरमेंटच्या रिलेटेड जे काही रिलेशनशिप आहे म्हणजेच काय आता फॉर एक्झाम्पल तुम्ही शिक्षकांवर डिपेंड असता. ठीक आहे, विद्यार्थी काय असतं शिक्षकांवर डिपेंड असतं. म्हणजेच काय की आम्ही जे तुम्हाला शिकवतो तो किती आत्मीयतेने शिक्षक शिकवतात, किती आत्मीयतेने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतात, तुम्ही किती ते ग्रास्प करताय, तुमची किती ग्रास्पिंग पॉवर आहे, किती घेतात, त्याच्यानंतर त्याच्यावर तुमचं काय असतं करिअर अवलंबून असतं. हे एक रिलेशनशिप झालं. त्याच पद्धतीने आता दुसरं रिलेशनशिप घ्यायचं म्हटलं तर आता एन्व्हायरमेंट रिलेटेड बोलूया. हे एक छोटंसं एक्झाम्पल झालं. ह्याच पद्धतीने एन्व्हायरमेंट मध्ये काय की एकमेकावर एक बाकीचे जीव काय असतात आधारित असतात. म्हणजेच काय आता झाडे हे आपल्यावर अवलंबून आहेत. आपण जर पाणी दिलं, खत दिलं तर काय होतील त्याची वाढ चांगली होईल. तसंच आपण झाडा जर आपण पाणी द्यायचं बंद केलं तर काय होईल तर ते ऑक्सिजन द्यायचं कमी करतील किंवा आपलं झाडे लावलीच नाहीत तर ते काय होईल आपलं जे काही पृथ्वी तलावरचं टेम्परेचर आहे तर ते काय होईल हाय होईल जसं आता होत आहे. ठीक आहे, हे काय झालं ही एक सायकल झाली. म्हणजे हे जे काही एन्व्हायरमेंट आहे ते एकमेकांवरती का अवलंबून आहे, ती एक सायकल आहे. हेच याच आहेत रिलेशनशिप, हेच आपण बघणार आहे. ह्याच गोष्टी आहेत, बोलण्यासारखं खूप आहे कारण हे पूर्ण सायकल आहे जी त्यातलं एखादं सुद्धा नसून चालणार नाही कारण तो माणूस पूर्ण टोटल सायकल असल्यामुळे काय होतं की ते विस्कळीत होऊन जातं. तर हेच आहे रिलेशनशिप अमंगस्ट व्हेरियस थिंग्स एन्व्हायरमेंट रिलेटेड. त्यानंतर नेक्स्ट बघूया. तर नेक्स्ट पॉइंट आहे जो आहे इन अ एन्व्हायरमेंट देर आर द डिफरंट इंटरॅक्शन बिटवीन अ ॲनिमल, plants, soil, water and other living and non-living things. म्हणजेच काय की बघा डिफरंट इंटरॅक्शन बिटवीन अ ॲनिमल, प्लांट आणि सॉइल आणि वॉटर. म्हणजेच काय की हे एकमेकावर आधारित आहेत. म्हणजेच आता बघा प्लांटला कधी ग्रोथ होते ज्यावेळेला वॉटर आणि सॉइल चांगल्या पद्धतीने मिळेल त्यावेळेला. सॉइलला कधी ग्रोथ होते ज्यावेळेला पाणी वगैरे त्याला व्यवस्थित पोषक मिळेल त्यावेळेला. म्हणजे हे काय झालं तर एकमेकांवर आधारित झालं. सॉइल चांगले पाहिजे, पाणी चांगलं पाहिजे, पाण्यामध्ये हे COH चं प्रमाण चांगलं पाहिजे. तर हे काय झालं एकमेकांवर काय झालं डिपेंड झालं. म्हणजेच काय की आता ॲनिमल कधी जगतील ज्यावेळेला प्लांट वगैरे असतील त्यावेळेला. म्हणजे हे काय झालं थोडक्यात सांगण्याचा उद्देश हे काय आहे नेसेसरी आहे. ठीक आहे, हे जगण्यासाठी आपल्याला काय आहे एन्व्हायरमेंट मध्ये नेसेसरी आहे. ठीक आहे, ह्या थिंग्स आहेत लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग म्हणजे सजीव आणि निर्जीव ह्या थिंग्स आल्या. ठीक आहे, हे सगळं काय आहे तर एन्व्हायरमेंट मध्ये येतं. तर नेक्स्ट बघूया आपण व्हॉट इज अ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट मध्ये टाइप्स आहेत. तर सगळ्यात पहिला इथे एन्व्हायरमेंट टाइप्स कोणकोणते आहेत एन्व्हायरमेंटचे. तर आपण मागच्या स्लाइड मध्ये सुद्धा टाइप्स बघितलेले आहेत एन्व्हायरमेंटचे जे होतं मायक्रो आणि मॅक्रो. ठीक आहे, तर इथे सुद्धा टाइप्स आहेत. जे टाइप्स आहेत एन्व्हायरमेंट डिपेंड टाइप्स आहेत. सगळ्यात पहिला आहे नॅचरल, दुसरा आहे इंडस्ट्रियल, सोशल, जिओग्राफिकल आणि मॅनमेड. मग आता इथे बघा जो नॅचरल आहे, नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणजेच काय की नॅचरल म्हणजे एन्व्हायरमेंट मध्ये नॅचरली तयार झालेला म्हणजे कोणताही थोडक्यात ॲटोमॅटिक तयार झालेला जे एन्व्हायरमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो नॅचरल एन्व्हायरमेंट म्हणतो. तर ते कशात येतं तर ते येतं जिओग्राफिकल मध्ये. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे इंडस्ट्रियल. आपण वन बाय वन आणि बघूयाच. इंडस्ट्रियल म्हणजेच काय की इंडस्ट्रीमध्ये जे एन्व्हायरमेंट क्रिएट होतं ते येतं मॅनमेड मध्ये. आणि जे सोशल एन्व्हायरमेंट आहे ते सुद्धा सोशल एन्व्हायरमेंट आहे ते येतं जिओग्राफिकल मध्ये. तर आता आपण वन बाय वन बघूयाच की नॅचरल म्हणजे काय. नॅचरल म्हणजेच काय आपल्या
एन्व्हायरमेंट मध्ये आपण जिथं राहतो तिथं जे एन्व्हायरमेंट क्रिएट झालेलं आहे, ठीक आहे, तर ते काय आहे, नॅचरली म्हणजे नेचर, जे आपण या पृथ्वी तलावरती नेचर आहे त्यातून जे एन्व्हायरमेंट क्रिएट झाले ते वेगवेगळ्या भागात वेगवेगळं एन्व्हायरमेंट असणार आहे ऑब्वियस, कारण ते नेचर आहे. जिथे जसं नेचर आहे त्या पद्धतीनं ते एन्व्हायरमेंट क्रिएट होतं. त्याला काय म्हणतो, नॅचरल एन्व्हायरमेंट. तर इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, इंडस्ट्रीमध्ये जे काय एन्व्हायरमेंट म्हणजे त्याच्याबरोबर त्याचे जे नॉईज एन्व्हायरमेंट आहे, जे इंडस्ट्रीमधलं पोल्युशन, इंडस्ट्रीमधलं जे काही एअर इफेक्ट, हे जे काही इंडस्ट्री रिलेटेड जे तिथं त्या एरियात जे क्रिएट होतं एन्व्हायरमेंट, ते एन्व्हायरमेंट कसलं आहे, तर इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट आहे. त्यानंतर सोशल एन्व्हायरमेंट म्हणजेच काय की जिथे आपण राहतो तिथे त्या एरियात जे क्रिएट झालेलं एन्व्हायरमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो, सोशल एन्व्हायरमेंट म्हणतो. तर जिओग्राफिकल म्हणजेच काय की वेगवेगळ्या भागात, म्हणजेच थोडक्यात आपल्याला परदेशात वेगळं एन्व्हायरमेंट असेल, आपण जिथे राहतो तिथे वेगळं आहे, ठीक आहे, हे जे काय आहे त्याला आपण जिओग्राफिकल एन्व्हायरमेंट म्हणतो. त्यानंतर मॅनमेड म्हणजेच काय, माणसांनी बनवलेलं एन्व्हायरमेंट. म्हणजे काय की माणूस स्वतः जे ह्या पृथ्वीवरती जे करतो ते त्याला अनुसरून जे काय एन्व्हायरमेंट क्रिएट होतं त्याला आपण काय म्हणतो, मॅनमेड एन्व्हायरमेंट म्हणतो. तर हे आहेत काही टाइप्स एन्व्हायरमेंटचे. तर त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया. तर सगळ्यात पहिला आपण कंपोनंट बघूया. कंपोनंट ऑफ एन्व्हायरमेंट कोणकोणते आहेत. आपण मागच्या पीपीटी मध्ये सुद्धा मी तुम्हाला हे थोडक्यात सांगितलेलं आहे की ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि बायोस्फिअर हे काय आहेत, आपले कंपोनंट आहेत. हे जे कंपोनंट आहेत हे क्रिएट होऊन काय झालेलं आहे, हे जे भाग आहेत हे टोटल क्रिएट होऊन काय झालेलं आहे, एन्व्हायरमेंट बनलेलं आहे. तर सगळ्यात पहिला स्टार्टिंग आहे ॲटमॉस्फिअर. ॲटमॉस्फिअर म्हणजेच काय, एअर, हवा. हवेच्या रिलेटेड जे जे काही आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये येणारं ऑक्सिजन, जे जे नायट्रोजन असू दे, जे हवेच्या रिलेटेड जे एन्व्हायरमेंट क्रिएट होतं ते आहे ॲटमॉस्फिअर एन्व्हायरमेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे जे आहे हायड्रोस्फिअर. हायड्रोस्फिअर म्हणजेच काय की पाण्याच्या रिलेटेड जे येणारं म्हणजे द्रव, म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर 72% काय आहे, पाणी आहे, द्रव आहे. तर हेच जे पाण्याच्या रिलेटेड, द्रवच्या रिलेटेड जे आहे त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोस्फिअर म्हणतो. तर आता सध्या दिवसेंदिवस काय व्हायला लागले की पाण्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे. तर पाण्याचं प्रमाण जर वाढलं तर आपल्याला जगण्यासाठी काय होईल, जे राहण्यासाठी जी जमीन आहे ती काय होईल, जास्तीत जास्त प्रमाणात काय होईल, राहणं मुश्किल होऊन जाईल. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता काही भागात असंही आहे की दुष्काळी भाग आहे, तिथं पाणी सुद्धा नाही आहे, तिथली लोक तिथे जगणं आहे ते खूप मुश्किल आहे, कारण पाणी नाही आहे तिथे. पाण्याचं प्रमाण, पाणी जमिनीतून सुद्धा काढलं तरी सुद्धा मिळत नाही एक ठिकाणी, तर तिथं राहणं मुश्किल आहे. ते लोक काय करतात, स्थलांतरित करतात. ठीक आहे, तो स्रोत नसल्यामुळं. त्याच्यानंतर हे सगळं पाण्या रिलेटेड झालं. जो आहे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोस्फिअर म्हणतो. तर लिथोस्फिअर, आता नेक्स्ट आहे लिथोस्फिअर. लिथोस्फिअर म्हणजेच काय की बाबा आपल्या लिथोस्फिअर म्हटलं की एकतर जमीन, खडक, माती ह्या रिलेटेड जे एन्व्हायरमेंट आहे ते काय आहे, लिथोस्फिअर मध्ये येतं. मग राहण्यासाठी तर ऑब्वियस जमीन लागते, त्यानंतर झाडांसाठी माती, खडक, हे सगळं काय आहे, उपयुक्त आहे, कारण त्या गोष्टींचा कुठे ना कुठे आपल्याला काय होतो, उपयोग होतो. ठीक आहे, हे सगळं कशात येतं, लिथोस्फिअर मध्ये येतं. जर जमीन चांगली असेल, सुपीक जमीन असेल तर काय होतील, झाडं वाढतील. ठीक आहे, जे झाडं वाढल्याशिवाय आपल्याला ऑक्सिजन मिळणार नाही, जगायचा स्रोत मिळणार नाही. त्याच्यानंतर ह्या काही गोष्टी डिपेंड आहेत. तर हे सगळं जे काही येतं घटक ते येतात लिथोस्फिअर मध्ये. तर त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बायोस्फिअर. बायोस्फिअर म्हणजेच काय, जैवविविधता. म्हणजेच काय की जीव जीव म्हणतो ना, त्याला आपण काय म्हणतो, बायोस्फिअर म्हणतो. तर हे जे काही
सॉरी हे जे काही 4 पॉईंट आहेत ते 4 पॉईंट येतात सेगमेंट ऑफ अ एन्व्हायरमेंट. मग हे आपण आणि आणखी इन डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरला बघणारच आहे, कारण हे काय आहेत एन्व्हायरमेंटचे कंपोनंट आहेत. हे डिस्ट्रीब्यूट झालेत थोडक्यात. हे सगळं मिळून एक काय होतो एन्व्हायरमेंट बनतो. तर हे आहेत सेगमेंट ऑफ एन्व्हायरमेंट. नेक्स्ट आपण हे सगळं आपण इन डिटेल नेक्स्ट लेक्चरला बघण्याच्या आधी आता बघूया आपण नीड. आतापर्यंत आपण काय बघितलं की व्हॉट इज एन्व्हायरमेंट. थोडक्यात आपण काय बघितलं, काही सायंटिस्टच्या डेफिनेशन बघितल्या, काही प्रॉपर डेफिनेशन लोकांनी काय काय लिहून ठेवलं ते बघितलं. त्यानंतर टोटल एन्व्हायरमेंट म्हणजे काय, त्या एन्व्हायरमेंटमध्ये आणि आणखीन टाइप्स बघितले, जे टाइप्स पडलेले आहेत तर त्याच्यावर सुद्धा एन्व्हायरमेंट बनलेलं आहे, हे आपण डिस्कस केलं. आता नीड्स म्हणजे गरज काय आहे एन्व्हायरमेंटची हे बघूया. तर इथे एन्व्हायरमेंट युजफुली काय आहे म्हणजे मेंटेनिंग अर्थ बॅलन्स. म्हणजेच काय, पृथ्वीवरती ह्या आपल्या अर्थवरती पृथ्वीवरती जो बॅलन्स आहे तो आपण डिस्कस करणार आहे. कारण तो समतोल असल्याशिवाय आपलं काय होतं एन्व्हायरमेंट व्यवस्थित पद्धतीनं चालत नाही म्हणा किंवा राहत नाही. मग हा बॅलन्स आपल्याला ठेवला पाहिजे, जो एन्व्हायरमेंटचा जो बॅलन्स आहे. मग त्यामध्ये कोणकोणत्या बॅलन्स करण्यासाठी पृथ्वीचं जर एन्व्हायरमेंट आपल्याला समतोल राखण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी येतात, तर येतात झाडं, प्लांट्स, जंगल, फोर्ट्स. तर हे काय येतं, हे सगळं येतं समतोल राखण्यासाठी. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर सगळ्यात पहिला आहे ट्री, झाडं जर नाहीच लावली तर काय होतं की अति प्रमाणात हीट जनरेट होते, टेम्परेचर हाय होतं. तर टेम्परेचर कोण ॲब्झॉर्ब करतं, टेम्परेचर कोण घेतं, जे काय पृथ्वी तलावरचं टेम्परेचर आहे ते ऑब्झर्व करायचं काम कोण करतं, तर झाडं करतात. तर ते टेम्परेचर कमी झालं की म्हणजे आपल्या ते टेम्परेचर कमी करण्याचं काम कोण करतं, तर ट्री करतं. म्हणजेच काय की आता बघा गाड्या काय करतात की त्यामध्ये जे काय आपण इंधन घालतो, फ्यूल घालतो, तर त्याच्यातून निघणाऱ्या गाड्यातून जे काय कार्बन डायऑक्साईड आहे, CO2 आहे, तर ते कार्बन डायऑक्साईड घेण्याचं काम कोण करतं, त्यातलं जे काही टेम्परेचर आहे ते कमी करायचं, ऑब्झर्व करायचं काम कोण करतं, तर झाडं करतात. ते कमी केल्यामुळे काय होतं, आपल्या जो पृथ्वी तलावरचा जो टेम्परेचरचा भाग आहे तो समतोल राखतो आणि प्लस ते ऑब्झर्व करून हीट कंट्रोल करून आपल्याला झाडं काय देतात, ऑक्सिजन देतात. ठीक आहे. तर हे काय झालं, झाडांच्या रिलेटेड काय झालं, एक बॅलन्स केला झाडांनी. तर ही झाडं महत्वाची आहेत, हे लावणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला थोडक्यात कळलं असेल की आपल्या पृथ्वी तलावरती झाडांचं इम्पॉर्टन्स काय आहे, गरज काय आहे, नीड का आहे समतोल राखण्याची. जर झाडं असतील तर टेम्परेचरचं प्रमाण आपलं काय राहील, बॅलन्स राहील. ठीक आहे. ह्या गोष्टी आपल्याला बॅलन्स करण्यासाठी मदत करतात ट्री. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे प्लांट. तर प्लांट्स इज नीडेड सम कार्बन डायऑक्साईड फोटोसिंथेसिस म्हणजेच काय की बाबा आपल्या जे काय टेम्परेचर आहे ते घेण्याचं काम जे करतं, म्हणजे जे काही कार्बन डायऑक्साईड जे घेतं ते घेऊन त्याच्यावर प्रोसेसिंग करायचं काम जे प्लांट्स करतं, आपलं रोपटं करतं किंवा आपलं झाड करतं, त्यालाच आपण काय म्हणतो, फोटोसिंथेसिस. तर त्यामध्ये काय काय कोणकोणत्या गोष्टी स्टोअर होतात, तर वूड, लिव्स, सॉइल, ह्या गोष्टी काय होतात ह्या मध्ये, ह्या प्रोसेस मध्ये इन्क्लुडेड असतात. म्हणजे तुमचं खोड असू दे झाडांचं, पानं असू देत, माती असू दे, ह्या गोष्टी काय होतात प्रोसेसिंग करण्यासाठी, ते तुमचं कार्बन डायऑक्साईड घेऊन ऑक्सिजन सोडण्याचं जे काय प्रोसेस आहे त्यालाच आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. तर ह्या पण गोष्टी गरजेच्या आहेत, ह्या पण गोष्टी गरजेच्या आहेत. तर नेक्स्ट आहे फॉरेस्ट इम्युशन म्हणजे काय की थोडक्यात झाडं लावणं ही गरजेचीच आहेत, जंगल वाढवणं हे गरजेचं आहे. तर कारण शक्यतो आपण जे मेडिसिन्स आहेत तर हे सगळं जे काय आहे ते आपल्याला कुठून मिळतं, तर ह्या फॉरेस्ट मधूनच मिळतं. म्हणजे आतापर्यंत जे काय सिच्युएशन चालू आहे हे ही तुम्हाला माहिती आहे, कोरोनाची सिच्युएशन झालं, तर ह्या गोष्टी जास्त डिपेंड कशा
आपलं आरोग्य जे डिपेंड करतं ते ह्या गोष्टींवर करतं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बॅलन्स ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये सुद्धा, जंगलमध्ये सुद्धा. ठीक आहे, कारण ते लावणं हे गरजेचं झालेलं आहे आताच्या काळात. हे होतं नीड्स. त्याच्यानंतर आपण आणखीन बघणार आहे नेक्स्ट ह्याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आहे एन्व्हायरमेंट हेल्प्स द प्रोटेक्टिंग इकोसिस्टम. पर्यावरण प्रोटेक्ट केलं पाहिजे. म्हणजेच काय की बाबा, इकोसिस्टम सुद्धा आपल्याला काय करतं, हेल्प करतं. त्यासाठी आपल्याला ते एन्व्हायरमेंट काय केलं पाहिजे, टिकवलं पाहिजे, प्रोटेक्ट केलं पाहिजे. प्रोटेक्टिंग अ एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट अ ह्युमॅनिटी. म्हणजेच काय की जर तुम्ही एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट केला तर ऑटोमॅटिकली प्रोटेक्ट तुम्ही ह्युमॅनिटीला सुद्धा करता. म्हणजेच काय की बाबा, आता मुंबईसारख्या ठिकाणी तर मुंबईसारख्या ठिकाणी आपल्याला जे समुद्रालगत, सी लगत जे काही हे आहेत, थोडक्यात सांगण्याचं गाव आहेत, तर तिथे जास्त प्रमाणात ह्युमिडिटी असते, तर ती प्रोटेक्ट केली पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे फॉरेस्ट प्रोव्हाइड अ रॉ मटेरियल व्हेरियस कन्झ्युमर प्रोडक्ट. म्हणजेच काय, तर जे काय जंगलामध्ये मिळणारे जे काय मेडिसिन्स आहे, आता मेडिसिनसाठी लागतं काय की जंगलामधलं कंदमुळं असू देत किंवा झाडांची साली, खोड, हे जे काही आपण मेडिसिन्स तयार करतो, तर ते कशावर डिपेंड असतं, तर जंगलातल्या मिळणाऱ्या लाकूड असू दे किंवा जे वनस्पती मिळतात त्याच्यावर डिपेंड असतं. ठीक आहे, तर ते मेडिसिनचं झालं. तर तसंच आपल्याला जगण्यासाठी लाकूड सुद्धा लागतं, घरं बांधण्यासाठी लागतं, विविध जळण्यासाठी लागतं, किंवा त्यातनं आणि आणखीन आपण काय काही करू शकतो. तर ह्या सगळ्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे, तर जंगल हे इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच एन्व्हायरमेंट टिकवून ठेवण्यासाठी एन्व्हायरमेंटची गरजेमध्ये हाही एक पॉइंट इन्क्लूड होतो. The forest provide habitats for a variety of spices. म्हणजेच काय की जे काय पक्षी आहेत, ते पक्षी तुम्हाला जर टिकवायचे असतील तर तुम्हाला झाडं टिकवावी लागेल, कारण ते पक्षी कशावर अवलंबून आहेत, झाडांवर आहेत. त्यामुळे तुम्हाला जंगल हे टिकवावंच लागणार आहे. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंट इफेक्ट जनरेटिंग अ सक्सेसफुली फूड चेन. फूड चेन ही महत्वाची आहे. तुम्हाला माहितीच आहे, 2 वर्षापूर्वी एक टोक नावाचा एक किडा आला होता, जो आपल्या तुमची शेती आहे त्याच्यावरती खूप अफेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये. तर हे सगळं जे काही चेन आहे, फूड चेन आहे, कारण ते जर व्यवस्थित चालत असेल तर आपण आहोत, आणि पक्षी आहेत त्याच्यावर डिपेंड, आपण आहोत या फूड चेनवर. तर हे सगळं काय आहे, एक फूड चेन व्यवस्थित टिकली पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे द ट्री दॅट आर द सिग्निफिकंट पार्ट ऑफ एन्व्हायरमेंट हेल्प टू कीपिंग क्लायमेट कूल. तर इथे एन्व्हायरमेंट कूल ठेवण्यासाठी, म्हणजे एन्व्हायरमेंट जे आहे ते कूल ठेवण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला झाडं लावायला लागणार. कारण का, हे डिपेंड आहे, जर झाडं जर जास्त असतील तर त्याच्यामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळतो, प्लस आपल्याला कूल क्लायमेट मिळतं. ठीक आहे. तेच जर झाडं नसतील तर त्याच्यामध्ये टेम्परेचर हाय होतं, खूप सारे इफेक्ट्स ह्युमन बॉडीवर व्हायला चालू होतात. ठीक आहे. तर त्यामुळे आपल्याला काय, जर तुम्हाला क्लायमेट कूल ठेवायचं असेल तर तुम्हाला झाडं लावणं हे गरजेचं आहे. बॅलन्स इकोसिस्टम रिझल्ट इन अ रेन. म्हणजेच काय की बाबा, तुम्हाला जर तिथे त्या एरियात, आता फॉर एक्झाम्पल आपल्याच एरियात जर झाडं कमी असतील, तर त्या झाडं कमी असल्यामुळे की आपल्याला जे पाऊस पडण्यासाठी जे काय एन्व्हायरमेंट लागतं, पाऊस पडण्यासाठी जे काय क्लायमेट लागतं, ते क्लायमेट तयार होत नाही. त्यामुळे तिथं काय होतं, पाण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून दुष्काळी भागामध्ये झाडांचं प्रमाण कमी असल्यामुळं तिथं पावसाचं जे काय, पाऊस पडण्याचं जे काय वातावरण असतं किंवा त्याला जे काय सुटेबल क्लायमेट लागतं ते तयार नसल्यामुळं तिथं पावसाचं प्रमाण हे कमी राहतं. त्यामुळं काय केलं पाहिजे, झाडं लावली पाहिजे. तर त्याच्यानंतर हे बॅलन्स आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर ॲनिमल नीड्स अ एन्व्हायरमेंट फॉर अ सर्वायवल. म्हणजेच काय की जर झाडं असतील तर प्राण्यांवर सुद्धा भरपूर प्रकारचं काय होतं, अफेक्ट होतो. ठीक आहे. तर हे सगळं सांगण्याचा उद्देश काय की झाडं ही किती इम्पॉर्टंट आहेत
जंगल असू दे किंवा आपलं आपण जिथे राहतो तो एरिया असू दे, हे सगळं झाडांवर डिपेंड आहे, हे गरजेचं आहे, हे नीड आहे, हे आपण यातनं सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर आणखीन आहेत हेही आपण तर एन्व्हायरमेंट का गरजेचं आहे हे सांगण्याच्या मागचं इथे बघा, सॉइल सॉइल आलं. सॉइल म्हटलं की तुमचं झाडा रिलेटेड आलं. म्हणजेच काय की तुमची माती सुद्धा सुपीक असली पाहिजे, त्यात सुद्धा तुमचे जे काय मातीमध्ये लागणारे जे घटक आहेत ते जर असेल तर ती सुपीक जमीन म्हणून ओळखली जाते. तर ती कशासाठी, तर आपल्या झाडे लावण्यासाठी ती काय असते, उपयुक्त असते. ठीक आहे, ती सुद्धा तुम्ही टिकवली पाहिजे, तर आपलं काय होईल, एन्व्हायरमेंट टिकेल. मग एन्व्हायरमेंट टिकण्यासाठी हे आपली सॉइल एक पॉइंट येतो. त्याच्यानंतर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच काय की वातावरणावर हे काय केलं पाहिजे, मेंटेन केलं पाहिजे. तर काय होईल, ही ही पण एक गरज आहे, मेंटेन करणं हेही गरज आहे. त्याच्यानंतर वॉटर, सराउंडिंग वॉटर, वॉटर सुद्धा एक काय आहे, गरज आहे. ठीक आहे, पर्यावरण टिकवण्यासाठी पाणी हे एक काय गरज आहे. आतापर्यंत आपण पाण्याविषयी खूप बोललेलो आहे. त्याच्यानंतर एअर, एअर म्हणजे काय की तुमची हवा ही क्लीनच असली पाहिजे. म्हणजेच काय की हवेमध्ये सुद्धा भरपूर पोल्युशन आहेत, हवेमध्ये सुद्धा भरपूर अफेक्ट होतात, ते हवा दूषित होते कोणकोणत्या कारणामुळे, हे आपण कारण सुद्धा आपण नंतर नंतर बघणारच आहे. ठीक आहे, तर हेही गरजेचं आहे, हवा. त्यानंतर एन्व्हायरमेंट प्रोटेक्टर. ठीक आहे, अशा पद्धतीचे जे काही घटक आतापर्यंत आपण डिस्कस केले, हे घटक का डिस्कस केले, हे जर व्यवस्थित असेल तरच हे जर व्यवस्थित आहे तरच एन्व्हायरमेंट आपलं चांगलं राहणार आहे, आणि ही गरज आहे. ठीक आहे, हे व्यवस्थित मेंटेन करायची ही गरज आहे, मगच आपलं एन्व्हायरमेंट हे व्यवस्थित राहील. आणि एन्व्हायरमेंट व्यवस्थित राहण्याचे हे घटक आहेत. ठीक आहे, म्हणून आपल्याला काय आहे, एन्व्हायरमेंट गरजेचं आहे. ठीक आहे, आता आपण इथे लेक्चर स्टॉप करूया. हे होते आपले पॉइंट जे डिस्कस केलेले. सगळ्यात पहिला एकदा रिवाइज करूया, व्हॉट इज एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट डेफिनेशन सुद्धा बघितलेली आहे, आणि एन्व्हायरमेंट रिलेटेड भरपूर आपण डिस्कस केलेलं आहे. आणि नीड ऑफ एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंटची गरज का आहे हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट लेक्चरला आपण सेगमेंट ऑफ एन्व्हायरमेंट बघणार आहे इन डिटेल. आपण थोडासा आता बघितलेला आहे, इन डिटेल आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. मी लेक्चर